कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय हे सगळं फक्त मला वाटतंय, कारण आजवर कोणी माझ्यावर विश्वास ठेवू न ठेवू, तुझ्या बाबांनी कायम विश्वास ठेवलाय, पण आता त्यांनाही माझं वागणं बोलणं पटत नाही। पण बाळा, मला जे वाटतंय ते खरं आहे। तुझं असणं, तुझी जाणीव होणं खोटं नाहीये खरंच। बाबांना कसं सांगायचं तेच कळत नाही। ए बाळा, तू सांगशील का रे बाबांना? मला जसं तुझ्या रडण्याचा आवाज येतो, मला तुझी जाणीव होते, हे सगळं तुला सांगता येईल का बाबांना? सांग की, कारण बाकी सगळ्यांनी मला येडं म्हणलं ना तर मला नाही फरक पडत। पण तुझे बाबा म्हणले की मला लय त्रास होतो। मला असं वाटलेलं की तुझ्या येण्याने आम्ही दोघं जण अजून जवळ येऊ, आमचं नातं अजून घट्ट होईल। झालं काहीतरी भलतंच, सगळंच उलट होतंय। तुझ्या बाबांना पण लय त्रास होतोय रे, कळतंय की मला, पण मला त्यांना कळलं पाहिजे ना। तू आहेस, तू आम्हाला सोडून कुठं नाही गेला। पण बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस, तुझी आई लय खमकी आहे। आणि आपले बापू आजोबा काय म्हणतात माहितीये का? परीक्षा कधीच संपत नाही, एक परीक्षा झाली ना का दुसरी येऊन उभी राहते। माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी परीक्षा ही माझ्या एकटीची। का कोणास ठाऊक मला आतनं वाटते मी सगळे उत्तर शोधेन, मी तुला शोधेन बाळा, मी शोधेन तुला, फक्त तू माझी वाट बघ। बाळा, तुझी आई म्हणते तुला शोधायचं, त्याचे नाहीचे ते कसं शोधायचं रे? मला माहितीये तू नाहीस, गेलास तू असं अचानक गेलास ना रे, त्यामुळे आपल्या आईला जरा धक्का बसलाय। पण बाळा, मी तुला वचन देतो, आपला बाबा आपल्या आईला काहीच त्रास नाही होणार, तिला या सगळ्यातून बाहेर काढेल, तिला कधीच एकटीला सोडणार नाही, तिची कायम साथ दिल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।